नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला घेऊन आलोय बाप्पाच्या दर्शनाला. तुम्ही म्हणाल निलेश, क्रिकेटच्या मैदानात बाप्पा कुठे आहे? आहे काळजी करू नका, आपल्याला इथे सुद्धा बाप्पा दर्शन देणार आहे. आज आपण आलोय तो 4S पुणेरी बाप्पा टीमच्या दर्शनाला. आज माझ्या बरोबर आहे टीमचे कोनर आशिष देसाई. आपलं खूप 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 स्वागत. नमस्कार निलेश, खूप वर्षांनी भेट होतीये, खूप आनंद झाला. चांगलं काम करतोयस, करत राहा असंच पुढे आणि सुरू करूया. थँक्यू व्हेरी मच. बॅटिंग सुरू करूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. कळतंय, ही व्यक्ती हक्क आहे, टीम ओनर असायचा हक्क आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. खरंच सुरू करूया. मस्त वाटतंय पुन्हा एकदा गप्पा मारायला. आणि आज मला खास बोलायचंय 4S पुणेरी बाप्पा विषयी. सर्वात पहिलं मला यायचंय ते 4S काय, 4s and 6 मारलेत, मी पाहिलेत, बॅटिंग सुद्धा धडाका बघितलाय, पण नावात पण 4S कसं काय? तर योग बाप्पा पाठीशी असला की काही घडू शकतं. तर हा 4S चाही योग तसाच आला. मागच्या वर्षी जेव्हा MPL ची संकल्पना झाली आणि मला विशाल चोरडे यांचा फोन आला की आपल्याला MPL मध्ये टीम घ्यायची आहे आणि आपण एकत्र येऊयात. तर मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. तर त्याच्या मागची आयडिया अशी होती की सुहाना, सुजानील, मग आम्ही म्हटलं की 2S झाले, तिसरा S सह्याद्री, 3S आणि चौथा S सुनील म्हणून आमचा एक मित्र होता. तर ओरिजिनली 3Sच होतं. ओके. तर त्या संकल्पनेतून आम्ही सुरुवात केली आणि मग योगायोगाने ते तिघजण जे आम्ही 3S जे होतो ते लक्ष्यमध्ये पण आम्ही इन्व्हॉल्ड होतो. अच्छा. की विशाल पास्ट प्रेसिडेंट आहे. मला लक्ष्यविषयी खास बोलायचंय, कारण तो वेगळा सेगमेंट आपल्याला बोलायला लागेल, कारण खूप मोठं काम आहे. पण आपण त्याकडे येऊया. सध्या आपण 4S सर, तो त्या लक्ष्यमध्ये आम्ही तिघं असल्यामुळे विशाल, सत्यन आणि आशिष असं करून मग ते 3S त्यांची सह्याद्री कंपनी होती. सो सुहाना, सुजानील, सह्याद्री असं ते 3S झालं आणि सुनील ऍड झाला म्हणून ते 4S झालं. 4S चा उपयोग असा झाला की फोर्स मारतो. तर आमच्या लोगो मध्ये जर का तुम्ही बघितलं तर तो फोर्स दिसतोय. लोगो पण इथे त्याच्यात असा ते 4 बाउंड्री डिक्लेअर केल्यावरती हात वरती जातो. तसा तो फोर्सचा आम्ही 4S पुणेरी बाप्पा असं ते नाव ठरवलं. सुपर. 4S मला कळलं, पण पुणेरी बाप्पा क्रिकेट काय झालं वेगळं नाव आहे. क्रिकेट हा एक विषय सगळ्यांच्या जीवाच्या आणि हृदयाच्या जवळचा. अगदी खरं आहे. आणि मग जर का त्याच्यात टीम, म्हणजे आता त्याच्यात 6 टीम्स होत्या, त्यामुळे कुठली टीम आम्हाला मिळणार हे माहिती नाही, त्यामुळे आम्ही नाव ठरवलं नव्हतं तेव्हा. पण एक सगळे पुण्याचे असल्यामुळे पुण्याचीच टीम घेणं हे थोडं डोक्यात होतं. योगायोगाने ती टीम आम्हाला मिळाली. ती मिळाल्यावरती मग म्हटलं की बाबा पुण्याला पटकन कोरिलेट काय करू शकतो. तर पुण्याचा गणेश उत्सव जो आहे, गणपती बाप्पा हा पुण्याची ओळख आहे. एक्झॅक्टली. तर त्यामुळे मग आम्ही म्हटलं की का नाही पुणेरी बाप्पा नाव द्यायचं. कारण बरेच ठिकाणी तुम्ही बघता आता IPL मध्ये कोणी मुंबई इंडियन्स दिले, कोणी किंग्स दिले, कोणी हे दिले. तर म्हटलं ही सगळी कॉमन नावं असतील. बरोबर. आज एखाद्या लीग मध्ये जी पुढे जाऊन मोठी लीग होणार आहे, त्या लीग मध्ये एक वेगळा ठसा उमटवायचा असेल आणि आपल्या बाप्पाचं जर का आपल्याला आदर आणि मान आहे, तर तो का नाही आपल्या नावात येऊ देऊ. पुणेरी बाप्पा. यस. सुंदर, उत्तम थॉट आहे. पुणेरी बाप्पा का नाही, उलटा मलाच प्रश्न विचारतात, मी घेतो इंटरव्ह्यू. चालेल, पुढे अजून चालू राहणार आहे, पण खरंच चांगला प्रश्न आहे. पुणेरी बाप्पा का नाही, तर सगळ्या बाप्पांचं श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे क्रिकेट देखील प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे. तर येऊयात पुन्हा एकदा क्रिकेटकडे. करेक्ट. माझा सुजनीलची संबंध किंवा माझा तुमच्याशी संबंध फार जुना आहे. ज्यावेळेस मी डेक्कन जिमखान्यात क्रिकेट खेळायचो, छोटा होतो, म्हणजे खूप जुनी गोष्ट सांगतोय मी. तर त्यावेळेस आमच्या बॅटला नॉक 99 ची ती तलवार आणि तो स्टिकर लागावा म्हणून आमची खूप धडपड असायची. सगळ्या व्ह्युअर्सना मला सांगायचं, अगोदर पुण्यामध्ये फ्रँचायझीसाठी क्रिकेट खेळलं जात नव्हतं, फक्त क्लब रिलेटेड होतं, तेवढंच क्रिकेट खेळायचं. पण त्या काळी मी जवळपास 89 ची गोष्ट करतोय, त्यावेळेस आम्हाला नॉकचे असे स्टिकर्स मिळायचे. याचा अर्थ काय, आम्ही नॉकच्या टीमसाठी खेळतोय आणि तिकडे ती आमची फ्रँचायझी आहे. थोडं तिकडे जाऊयात आपण, त्याबद्दल थोडंसं. तर नॉक 99 सुजानील हा एक क्लब आपण फॉर्म केला होता. मी जेव्हा खेळत होतो, मी थोडं ॲब्रप्टली मला थांबवायला लागलं, कारण माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आले होते आणि मग मला बिझनेसमध्ये थोडं लक्ष द्यावं लागलं. पण मला तेव्हा एक खंत जाणवत होती की चांगले क्रिकेटर आहेत आणि त्या काळात त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज गायब झाल्या होत्या. तर मग टॅलेंटला आणि क्रिकेट वॉज गेटिंग एक्सपेन्सिव्ह डे बाय डे.
तर ते सगळं एकदा जुळवून आणण्यासाठी मी काय म्हटलं की आपण एक क्लब फॉर्म करूया, तिथं होतकरू मुलं ज्यांना गरज आहे अशा बऱ्याच अख्ख्या महाराष्ट्रभर टुर्नामेंट व्हायच्या, तर तिथे आम्ही मग पार्टिसिपेट करून ऑब्जेक्टिव्ह किंवा आयडिया ही होती की बाबा प्लॅटफॉर्म द्यायचा मुलांना, त्यातून त्यांनी परफॉर्म करू द्या आणि परफॉर्म केल्यावरती बऱ्याच ठिकाणी कॅश प्राइज असायचं, तर ते कॅश प्राइज आम्ही मुलांमध्ये वाटून टाकायचो. सो दॅट वुड बी मोटिवेटिंग फॅक्टर फॉर द बॉईज, की त्यांना 2 पैसे मिळत आहेत आणि खेळायचा आनंद मिळतो, म्हणजे अनुभवही मिळतोय, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन खेळायचं एक वेगळं एक्सपिरियन्स, त्याच्यात त्यांच्या टॅलेंटलाही एक्सपोजर मिळतंय आणि पॅरलली थोडाफार आर्थिक हातभार पण लागतोय. ह्याच्या मागून ते चालू केलं होतं आणि ते करत असताना खूप चांगलं झालं. आपण भरपूर म्हणजे जवळजवळ 7 का 8 रणजी ट्रॉफी प्लेअर आपल्याकडे जॉबला होते आणि दे आर डुईंग गुड, सो आय एम हॅपी फॉर दॅट. अगदी खरं. तसं बघायला गेलं तर पुण्यातली पहिली कंपनी होती सुजनेल्स, ज्यांनी क्रिकेटर्सला कामाला ठेवलं. बँक वगैरे त्यावेळेस होतं, तो विषय वेगळा, पण प्रायव्हेट मध्ये फक्त सुजनेल्स ज्यावेळेस होतं, त्यांनी ही एक मोठी गोष्ट, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला पुढे आता जाऊन त्यांनी एमसीए मध्ये पण आलेत. एमसीए मधले एमपीएल ची टीम घेतलेली आहे. थोडंसं मला मागे न्यायचंय, एमपीएलचा अप्रोच ज्यावेळेस झाला त्यावेळेस काय चर्चा होती, एक्साइटमेंट होती? एक्साइटमेंट पेक्षा काय माहिती का, की वस्तुस्थिती जर का बघितली तर आपण ह्या लेवलच्या म्हणजे मी स्वतः सुरू केलेली पीडीपीएल 10 वर्षापूर्वी जी सुरू झाली होती ती पीडीपीएल किंवा एमपीएल पण तेव्हा चालू होती, काही कारणास्तव किंवा त्याचं एक आर्थिक गणित न बसल्यामुळे त्या बंद पडल्या. मग आता हे परत सुरू करत होते, तर थोडा विचार असा होता की काय ओल्ड वाईन इन न्यू बॉटल येते का हे. तर जोपर्यंत आम्ही त्या ऑप्शनच्या ह्याला गेलो नाही तोपर्यंत आमच्या मनात ती शंका होती की बाबा ठीक आहे, एक इनिशिएटिव्ह आहे, सपोर्ट करता आलं तर करूयात. पण जेव्हा एमसीए आणि एमपीएलनी त्याचं प्रेझेंटेशन केलं, दॅट वॉज समथिंग व्हेरी डिफरंट आणि काहीतरी नवीन वाटलं, की इथून हे नेक्स्ट लेवलला घेऊन जातील याचा थोडा आम्हाला विश्वास वाटला. आणि तो विश्वास वाटल्यामुळे मग आम्ही ठरवलं की नाही बाबा, आता ह्या इनिशिएटिव्हला आपण फुल सपोर्ट करायचा आणि जो काय आपण पार्टिसिपेशन करू तो ऑल आउट जायचं. ती खरंच गरजेची, ऑल आउट जायचं हे जे आहे ते डोक्यात असल्या कारणानं ते ऑल आउट तुम्ही ते गेलात आणि त्यामुळे पुणेरी टीम मिळू शकली आणि चांगले प्लेयर्स देखील मिळू शकले. हे खूप महत्वाचं आहे. ऑप्शनला मजा आली, दंगा आला? हो, ऑप्शनला मजा आली. म्हणजे थोडं ॲड्रेनालिन वाढत होतं, कारण किमती एकदम अशा कोट्यावधी रुपयांमध्ये गेल्या होत्या आणि अशा इव्हेंटसाठी पुण्यात मला नाही आठवत की कुठल्याही ऑप्शनला किंवा ह्याला these kind of numbers in crores of rupees were ever put on the table and under the hammer. अगदी खरं आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा ऑप्शन होता मित्रांनो, आणि तो होता आपला पुण्याच्या आपल्या एमपीएलचा. आणि याचं सगळं श्रेय एमसीएला जातं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि तुमच्यासारख्या ओनर्सला. पुन्हा एकदा मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वतीने थँक्यू म्हणतो, कारण तुम्ही पार्ट झालात एमपीएलचा, त्यामुळे त्या सत्यात आज उतरू शकलाय. थोडंसं येऊया टीमकडे. आता टीमची नाव मला घ्यायची. टीम मध्ये मला माहिती 1 वर्ष झालंय. टीमच्या कर्णधारापासून सुरुवात करूया. कर्णधाराचं म्हटलं तर ऋतुराज कॅप्टन आहे, पण सर्वात महत्वाची गोष्ट, ऋतुराजनी कॅप्टनशिपचे धडे इथे घेतलेत आपल्या टीम मध्ये आणि मग जाऊन त्यांनी चेन्नईची कॅप्टनशिप घेतले. थोडं ऋतुराज विषयी बोलूया. तर ऋतुराजचं सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे खूप डाऊन टू अर्थ प्लेयर आहे, मोठा प्लेयर आहे आणि थोडं क्रिकेट आम्हाला कळतं, त्यामुळे आम्हाला त्याची कॅलिबर काय आहे हे माहिती होतं. दुसरी गोष्ट, एक योगायोग असा की जेव्हा ऋतुराज 14 वर्षाचा होता तेव्हा आमचं लक्ष फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे, तिथं आम्ही त्याला इनिशियली यंग टॅलेंट आयडेंटिफाय करून तेव्हा त्याला सपोर्ट केलं होतं. त्याच्यानंतर तो बराच मोठा झाला आणि मग क्रिकेटमध्ये खूप पैसे आल्यामुळे आम्ही थोडं त्याच्यातून हे पडलो. पण म्हणजे ऋतुराज इज क्लोजर टू अवर हार्ट फ्रॉम डे वन. आता हे करत असताना बाय डिफॉल्ट जर का बेस्ट टीम तुम्ही घेतली आणि प्लेयर जर का तुम्हाला पाहिजे तर पुण्याचा ऋतुराज हा ऑप्शन दुसरा नव्हताच. म्हणजे केदार होता, पण बेसिकली केदार वॉज
towards his fag end of his career, I would put it that way. Okay. So first choice with futuristic approach आम्ही ऋतुराजसाठीच जाणार होतो आणि आम्हाला तो मिळाला, त्यामुळे त्याचा आनंद आहे. आणि तुम्ही जे म्हणलात की त्यांनी धडे इथे शिकले, तर ते धडे बाप्पानी त्याला दिले. बाप्पाचा त्याला आशीर्वाद लाभला, तो पुणेरी बाप्पाचा कॅप्टन झाला, तिथून तो इंडियाचा कॅप्टन झाला. म्हणजे चेन्नईचा नंतर आधी इंडियाचा कॉमनवेल्थला तो कॅप्टन झाला, तिथं तो गोल्ड मेडल जिंकून आला. बरोबर. सो दॅट इज वन ऑफ द बिग अचिव्हमेंट दॅट ही हॅज डन. अँड आफ्टर दॅट नाव ही वॉज टिप टू बी कॅप्टन ऑफ CSK. तर तो झालाच आता. म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद त्याच्यावरती आहे. मी त्याला नेहमी सांगत असतो, बाप्पा आशीर्वाद देत राहतोय. काल 100 त्यांनी केली, सॉलिड बॅटिंग केली आणि वी आर प्राऊड. मॅच हारले पण बॅटिंग मॅच हारली. आता IPL मध्ये कसं आहे की थोडं ते लॉंग फॉर्मॅट असल्यामुळे एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आणि एखादी चूक ही डायनेमिक्स चेंज करते, पण दॅट्स ओके. लॉंग वे टू गो स्टील. हे ऐकताना मला असं वाटतंय, मी स्वतः क्रिकेट खूप सारा खेळलोय, तुमच्यासारखा ओनर प्रत्येकाला पाहिजे. म्हणजे मॅच हारली तरी जो तुमचा अप्रोच होता तो अतिशय सुंदर होता. हे कुठनं येतं? हे बेसिकली काय माहिती का, आता मी परत सांगतो की स्पोर्ट्स हा DNA म्हटलं तरी, किंवा स्पोर्ट्सची एक प्रचंड आवड आहे. आणि स्पोर्ट्सचा तुम्ही फक्त जिंकण्या हारण्यासाठी जर का मोलमापन करत असाल तर ते योग्य नाही. स्पोर्ट्सचा वापर तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला, सिच्युएशन हँडलिंगला, आणि तुम्ही कसं अवर्स सिच्युएशन मधनं बाहेर येऊ शकता, किंवा बाहेर नाही आलात तर ते पाठीमागे ठेवून पुढची चाल काय करता येईल, किंवा पुढे सक्सेस स्टोरीमध्ये त्या फेलियर मधनं कसं कन्वर्ट करता येईल, ह्याचं फोकस करणं खूप गरजेचं आहे. आणि हे शिकवतं तुम्हाला स्पोर्ट्स. अगदी खरं आहे. स्पोर्ट्स बरंच काही शिकून जातं. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे स्पोर्ट्स हरवणं शिकवतं, हारणं शिकवतं, हारल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिंकणं पण शिकवतं. तेच स्पोर्ट्स. आणि क्रिकेट सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मला दिसतंय हाताला बघू डावा अंगठा लागलेलं दिसतंय, त्यामुळे प्रॅक्टिस चालू आहे. अजून प्रॅक्टिस नाही, एक आम्ही मित्र आम्ही मॅच खेळतो संडेला वगैरे अशी, तर ते एका मॅच मध्ये बोटाला लागलं होतं, थोडं फ्रॅक्चर झालंय. परत येऊयात थोडंसं लक्षकडे. मला यायचंय, मगाशी यू राईटली मेन्शन की तिथनं खरं ऋतूला पहिल्यांदा लक्ष मध्ये तुम्ही पॉइंट आउट केलं होतं. तर काय आहे लक्ष? तर लक्ष बेसिकली काय झालं की ऑलिम्पिक स्पोर्ट्स हे खूप मोठं ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यात भारतात 75 वर्षात 2च गोल्ड मेडल मिळाले. तर थोडी ती खंत आम्हाला सगळ्यांना स्पोर्ट्समन असल्यामुळे एक हे होतं की बाबा का नाही. आणि मग प्रत्येक जण आम्ही वी आर अ ग्रुप ऑफ एंटरप्रेनर, जसं विशाल चोरड्या सुहानामधले आहेत, मनीष जैन कुमार प्रॉपर्टीज आहेत, भारत फोर्ज आहे, तुमचं सह्याद्री इंडस्ट्रीज आहेत. असे सगळे जे आम्ही 8-10 मित्र होतो, ते आमच्या पर्सनल लेवलवरती एकत्र येऊन काहीतरी बाबा याला सपोर्ट कर, त्याला सपोर्ट कर, असं काहीतरी करायचं. तर तेव्हा डोक्यात असं आलं की का नाही याला एक फॉर्मल NGO सारखं स्वरूप देऊयात, आणि मग निडी किंवा टॉप टॅलेंट आयडेंटिफाय करून त्यांना प्रमोट करूयात. कारण बरेच चॅलेंजेस असतात. म्हणजे एक स्टोरी सिम्पल सांगतो तुम्हाला की आमची एक बॉक्सर आहे पूजा राणी म्हणून. शी वॉज 12 years old, आतापासून 12 वर्षापूर्वी, आणि ती 1 way 30 किलोमीटर चालायची बॉक्सिंग शिकायला. फक्त जाण्याकरता, फक्त एक वेळ पायी ती 30 किलोमीटर चालत यायची. कॅप्टन हवा सिंग म्हणून द्रोणाचार्य अवॉर्डी होते भिवानीला, त्यांच्या घरामागे त्यांनी छोटी अकॅडमी केली होती, तिथं ते मुलांना बॉक्सिंग शिकवायची. तर ही मुलगी 30 किलोमीटर चालायची, 30 किलोमीटर परत यायची. आता तिचं 12, 13, 14 वय होत होतं. वडिलांना काळजी, मुलगी एकटी चालत जाती येते. तर कुठून तरी आम्हाला कॉन्टॅक्ट आला की बाबा असे द्रोणाचार्य अवॉर्डी आहेत हवा सिंग, त्यांच्याकडे चांगलं टॅलेंट आहे, पण त्यांचा हा प्रॉब्लेम आहे. तर आम्ही व्हिजिट केली तिकडे. आम्हाला जाणवलं की पोटेन्शियल खूप मोठं आहे. खूप तिथे जवळजवळ 40 बॉक्सर्स प्रॅक्टिस करायचे, पण ते सगळे असे कुठून तरी खेडेगावातून चालत यायचे. तर तेव्हा आम्ही इनिशिएटिव्ह हा घेतला की त्या हवा सिंग अकॅडमीमध्ये आम्ही एक डॉर्मेटरी बांधली. वेंकीजनी आम्हाला तेव्हा सपोर्ट केला, आणि अख्खी आम्ही बिल्डिंग बांधली तिथे. 20 लोकांची राहायची सोय वेंकीजनी 2-3 वर्ष पूर्ण त्यांचं डायट सगळं तिकडे पुरवलं. आणि त्याची सक्सेस स्टोरी अशी क्रिएट झाली की ती पूजा राणी मागच्या ऑलिम्पिक्स मध्ये ती सेमीफायनलला हारली. वाव, ह्याच्यापेक्षा मोठी अचिव्हमेंट नाही. येस. सो दॅट इज द सक्सेस स्टोरी की बाबा ग्रासरूट मधनं प्लेयर आयडेंटिफाय करून त्याला 360 डिग्री सपोर्ट करायचा,
आणि त्याला बाकीचे प्रेशर्स न हँडल करता गेमचं प्रेशर आणि गेम अपलिफ्टमेंटचं प्रेशर करून त्यांनी वरती जावं, या उद्देशाने लक्ष पुढं चालतंय. आज आमच्याकडे जवळजवळ 40 ॲथलीट्स आहेत आणि बरेच यंग ॲथलीट्स आमच्याकडे इंडिया टॉप 3 मधले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याची पोचपावती म्हणून आम्हाला राष्ट्रपती खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे 2020 साली. इट इज फॉर आयडेंटिफाईंग अँड नर्चरिंग ऑफ बडिंग अँड यंग टॅलेंट. तर ऋतुराज इज अ क्लासिकल एक्झाम्पल. तेव्हा आमच्याकडे क्रिकेटर 4 होते. अखिल हिरवाडकर एक क्रिकेटर होता जो मुंबईला खेळला. निखिल नाईक जो महाराष्ट्राला आत्ताही खेळतो तो आमचा प्लेअर होता. विजय झोळ आमचा प्लेअर होता आणि ऋतुराज होता. आम्ही ऑलरेडी संजू सॅमसनला साईन करायला गेलो होतो, पण त्याच वर्षी त्याला राजस्थान रॉयलनी 20 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे मग ते म्हटलं की आता फोकस थोडा आपण क्रिकेटकडनं सोडू, कारण तेव्हा IPL मध्ये भरपूर पैसे आले. आणि फॉर्च्युनेटली तुम्ही जर का हे पुणेरी बाप्पामध्ये 3 स्टार बघत असाल तर ते 3 स्टार ह्या फोटोमध्ये आहेत. मी आहे, आशिष देसाई आहे, विशाल चोरडिया आहे आणि सत्यन पटेल आहे. तर ते लक्ष्यमधनं ते असं झालेलं आहे. आणि सुनील आता त्याच्यात अजून ऍड झालाय, त्यामुळे मग ते 4S करून आम्ही आता त्याला नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहोत. सुपर, छान स्टोरी, छान आहे तुमच्या नावाची पण आणि तुमच्या मैत्रीची पण. अशीच मैत्री वृद्धिंगत होत राहावं हीच बाप्पा चरणी प्रार्थना आहे, कारण बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला पहिल्यापासूनच आहे. थोडंसं येऊया आपल्या आता टीमकडे. टीम सिलेक्शन तुम्ही केलं, ऑप्शन केलेलं आहे, हॅपी? ऑप्शन चांगला गेलाय? येस, खरंच बघायला गेलं तर आम्हाला जे पाहिजे होतं ते सगळं आम्हाला मिळालं. ओके. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा हा ऑप्शन वेगळा कसा, असं जर का प्रश्न आला तर मागच्या वर्षी विषय असा होता की मागच्या वर्षी थोडा वेळ कमी होता, अभ्यासही कमी होता आणि त्याच्यात त्यांना प्लेयर थोडेफार बघायलाही नव्हते मिळाले किंवा गट फिलिंग वरती आणि त्यांच्या नावं पण नवीन होती. पास्ट हिस्ट्रीवरती जी काही आम्ही मोठी नावं पण घेतली ती पास्ट हिस्ट्रीवरती जाऊन घेतली होती, त्यांचा करंट फॉर्म माहिती नव्हता. एक्झॅक्टली. मग त्याच्यात थोडं आम्हाला ते झालं की 2-3 प्लेयर अनफिट निघाले वगैरे वगैरे, पण दॅट इज अ पार्ट ऑफ द गेम. गुड लर्निंग कर्व फॉर अस. आम्ही चांगला परफॉर्मन्स केला, थोडा पावसाचं व्यत्यय आलं वगैरे, पण 2 क्लोज मॅचेस आम्ही हारलो. त्या जर का हारलो नसतो तर चित्र वेगळं असतं. पण मी जसं म्हटलं की इट इज नेव्हर द एंड, वी हॅव टू कीप ऑन प्रोग्रेसिंग. तर ह्यावेळेस आम्ही हाच विचार केला होता की बाबा ऑल पुट अँड इन अ हे आपल्याला अशी टीम पाहिजे की जी सिच्युएशनला जाऊन अडॅप्ट करून डिलिव्हर करू शकते. दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. मग ते करायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन्स पाहिजे. बरोबर. म्हणजे हा कामाला नाही येते तर हा करू शकतो का, हा नाही येऊ शकत का, हा येऊ शकतो. सो आवर अप्रोच टू दिस इयर्स ऑप्शन वॉज दॅट व्हॉट आर द गॅप्स. से वी वॉन्ट अ गुड पेस बॉलिंग ऑलराऊंडर. सो वी आयडेंटिफाईड 4 or 5 पेस बॉलिंग ऑलराऊंडर्स की बाबा ह्याच्यातला एक घ्यायचाच. त्या 4 पैकी किती एक घ्यायचा, किती काही खर्च झाला तरी हा एक घ्यायचाच. मला वाटतं यंदाचं ते नाव रामकृष्ण घोष होतं. करेक्ट. कारण तो म्हणजे माझ्या मते ही वॉज द टॉप प्लेयर इन द A कॅटेगरी पूल फॉर फिलिंग द गॅप ऑफ एन ऑलराऊंडर. म्हणजे त्या टीम मध्ये जो बॅलन्स पाहिजे तर ते योगायोगाने बाप्पाच्या आशीर्वादाने तो आमच्याकडे आला. तर मला एक पेस बॉलरची गरज होती तिथे आला. आता येऊयात आपण तुमच्या सगळ्या प्लेयर्सकडे. माझ्याकडे लिस्ट आहे. विकेट किपर आपल्याकडे 2 आहेत, सूरज शिंदे आणि साहिल अवताडे. सूरज माझ्याबरोबर क्रिकेट खेळलाय साऊथ आफ्रिकेला, आम्ही 2 रूम पार्टनर पण होतो, त्यामुळे तो काय पद्धतीची बॅटिंग करतोय मला चांगलं माहितीये. मी त्याला नेहमी सांगतो. आताचं लेटेस्ट रेकॉर्ड तुम्ही ऐकलं नसेल तर तुम्हाला परवाच केलाय 100. परवा फॅनकोडच्या ह्याला त्यांनी 26 बॉल 100 केलाय. यस, अगदी बरोबर. 26 बॉल मध्ये 100 पुण्यामध्ये झालाय आणि सूरजनी केलाय. तर त्या इनफॅक्ट त्या टुर्नामेंटला पुणेरी बाप्पांनी वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट केलाय. पहिला वर्ल्ड रेकॉर्ड होता की हायएस्ट T20 टोटल 324 धावा. 324 धावा. कुठल्याही T20 मध्ये 3 बॅट्समननी 100 नाही केल्या. आमच्या त्या मॅच मध्ये शुभम तैस्वाल, सूरज शिंदे आणि आपला दोघेही ओपनिंग बॅटर होते आणि 3 नंबरला सूरज आला. अभिमन्यू जाधव तिघांनी 100 केला. सो दॅट वॉज वन अचिव्हमेंट. शुभम तैस्वालनी 6 बॉलमध्ये 6 सिक्सर मारले. तो म्हणजे
बरंच काय काय त्या दिवशी घडायचंच होतं. बाप्पा पूर्ण आमच्या पाठीशी होता आणि ते आम्ही म्हणजे बेसिकली टीम चांगली जेल होतीये. जसं मी सांगितलं की प्रत्येकाला, आणि ह्यावेळेस आम्ही आमचा प्रत्येकाचा रोल आहे ना तो डिफाईन करून दिलाय. तो डिफाईन करून देत असताना की बाबा तू जाऊन हे करायचं, मग तू आउट झालास तरी चालेल. म्हणजे एखाद्या बॅट्समॅनला आम्हाला जर का 10 बॉल 30 रन्स करायचे तर त्याला आम्ही तसं सांगतो की बाबा तुला तुझं टार्गेट हे, तू गेलास की तुला ती जाऊन मारायची. अगदी खरं. तर असे सगळे प्रकार आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत. अजून सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीत देर विल बी मल्टिपल कॅम्प्स, अजून मॅचेस काही खेळू आम्ही. सो त्याचकडे येऊच आपण. मला फक्त प्लेयर्स कडे अजून थोडं कॉन्सन्ट्रेट आपण करूयात. विकेट किपर आपण बघितलं, सूरज आहे, साहिल आहे, दोघेही अप्रतिम. सो म्हणजे आता काय एकच विकेट किपर होता, समजा तो अनफिट झाला किंवा काय झालं किंवा आता लॉंग गेम आहे, 10 मॅचेस आहेत, तर मे बी लोड बॅलन्सिंग मध्ये पण म्हणून एक बॅकअप म्हणून आम्ही साहिलला घेऊन ठेवलाय. पण साहिल ऍज अ लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑल्सो ऍड्स टू द, खेळला देखील. मागच्या वर्षी आपण बघितलं एखाद्या मॅचेस साहिल खेळून गेलाय. आम्हाला सिंपल होतं. तुम्ही जर का आता IPL फॉलो करत असाल किंवा तू कॉमेंट्री पण करतो बरंच IPL, तर तू बघ प्रत्येक टीम मध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. एक्झॅक्टली. तर आम्ही तेच केलं की आम्ही तो लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला कसं करता येईल, मग त्याच्यात कुठले प्लेयर चांगले आहेत आणि विच विल ऍड व्हॅल्यू, तर त्याच्यातून साहिल अवताडे आम्ही असा तो पिकअप केलेला आहे. बॅटिंग कडे येऊयात. ऋतुराज तर आहेच, वादच नाही. अगदी पहिल्या बॉलपासून मैदानात असतो आणि तसं बघायला गेलं तर शेवटच्या बॉलपर्यंत थांबायला त्याला आवडतं. त्यामुळे ती एक जबाबदारी आहे. त्यानंतर अभिमन्यू जाधव आहे, पवन शाह आहे, बरेच वर्ष पवन प्लेइंग विथ यू, यश क्षीरसागर आहे, हे एक महत्वाचं नाव आहे पुण्याकरता, श्रीपाद निंबाळकर आणि सौरभ संकलेचा. बरोबर. बॅटिंग कशी वाटते? तगडी बॅटिंग आहे, चांगली आहे. आणि जसं मी म्हटलं की आता ह्याच्यात तुम्ही अजून ऑलराऊंडर्स पण, म्हणजे काही बॅट्समन प्युअर बॅटिंग ऑलराऊंडर आहेत, काही बॉलिंग ऑलराऊंडर, पण दीज आर द हे. आणि मी जसं सांगितलं प्रत्येकाला रोल डिफाईन करून दिलाय. त्यामुळे जेव्हा कधी त्याला संधी मिळणार त्यांनी त्या रोल प्रमाणे त्याला अडॅप्ट करायचं. परफेक्ट. फिल इन द गॅप करायचं. तुला माहितीये काय करायचं, गरज काय आहे. त्यामुळे असं आपण बघू शकतो की बाबा 5 जण पॅड बांधून बसले. बरोबर. तसंही असू शकतं. आता ते मी टीम स्ट्रॅटेजी आणि कोच वरती सोडीन, कारण त्याच्यात आम्ही लक्ष घालत नाही. आमचं काम जे आहे आतापर्यंत टीम आणणं, ते काम आम्ही केलं. ऑप्शन मध्ये चांगले प्लेयर्स जे त्यांची रिक्वायरमेंट होती ते प्लेयर आणून दिले. आता ह्याच्या पुढे प्लेयर बरोबर संवाद करून परफॉर्मन्स काढून घेणं हे त्या एक्सपर्ट टीमचा रोल आहे. आणि वी बिलीव्ह इन गिव्हिंग देम दॅट फ्री म्हणजे फ्री हँड त्यांना द्यायचा, सो दॅट दे कॅन ऑल्सो डू जस्टिस टू द जॉब डन. हेच मला ऐकायचं होतं, म्हणूनच मी हा प्रश्न विचारलाय की आता ओनर म्हणून, म्हणजे त्याला मराठी एक शब्द लुडबुड, बऱ्याच लोकांना आवडणार नाही हा शब्द, पण ती लुडबुड नको असते. पण त्याप्रमाणे ॲज यू सेड राईटली की माझं काम झालेलं आहे, मी बाबा ही 22-23 लोक तुमच्या ताब्यात दिलेली आहेत, माझ्या दृष्टीने ही चांगली आहेत म्हणूनच तुमच्याकडे आलेले आहेत. आता याचं सोन्याचं जे काय आहे ते तुम्ही दागिने चांगले बनवा. दॅट इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम युअर कोच. आणि आमच्या सगळ्या ओनर्सची तीच हे की एक लिमिट नंतर बॅकसीट घ्यायची, कारण सगळंच जर का आम्ही करत राहिलो बरोबर तर मग आमचा धंदा महत्वाचा आहे. बेसिकली आवर एक्सपर्टीज इज दॅट. कोर कॉम्पिटन्स सोडून मला काहीतरी कळतंय किंवा मी व्हॅल्यू ऍड करू शकणार आहे का, आणि ती व्हॅल्यू ऍड किती उपयोगी पडणार आहे हे बघणं गरजेचं आहे. ऍट द एंड ऑफ द डे पैसे खर्च केले अँड वी वॉन्ट द टीम टू परफॉर्म, वी वॉन्ट द MPL टू ग्रो बिगर, इट हॅज टू पर्कोलेट टू द डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र. आणि ऍज 4S पुणेरी बाप्पा आमचा ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे. ग्रासरूट मधनं एखादा प्लेअर वरती आणून तो IPL इंडिया खेळेल, ही आमची ह्याच्यातली भावना आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला जेवढा सपोर्ट जिथपर्यंत करायचा तो करणार, बाकी एक्सपर्ट लोक आहेत. अगदी खरं आहे. मला दुसरा प्रश्न आता ह्याच्याच अनुषंगाने असा विचारायचा आहे की ग्रासरूट मध्ये आपण आता चर्चा केली, तर असेल एखादा कुठला तरी साताऱ्याचा असेल, सांगली असेल, सोलापूर, अगदी रत्नागिरी, कोल्हापूर, तिथं पण एखादा प्लेअर असेल, त्याला वाटत असेल जर त्याला पुणेरी बाप्पाचा ही जस्ट म्हणून बी पार्ट ऑफ इट, तर तशी काही व्यवस्था? आता आम्ही काय केलंय, आता इमिजिएट व्यवस्था नाहीये, कारण काय आहे, 2 गोष्टी याच्यात अजून महत्वाच्या आहेत की आत्ताचं क्रिकेटिंग सर्किट जर का तुम्ही बघितलं तर कोणी ना कोणी कुठल्या तरी क्लबला खेळत. मग आज जर का मी तसा इनिशिएटिव्ह चालू केला आणि त्या क्लबला मला डिस्टर्ब नाही करायचं किंवा त्यांना प्लेअरला डिस्टर्ब नाही करायचं, हा नवीन अपकमिंग टॅलेंट असेल तर त्याला आम्ही
वेगळ्या नवीन talentसाठी, पद्धतीने म्हणजे तो नवीन अजून टॅलेंट expose असेल तर नाही त्याच्यासाठी झालाय. आम्ही वी हॅव गॉट प्लॅन्स फॉर दॅट हा. अँड वी आर हिअर फॉर लॉंग टर्म क्रिकेट आणि ग्रासरूट मध्ये आम्ही जाणारच आहोत. ग्रेट. ते जाण्यासाठी जे काही करायला लागेल ते आम्ही करणार. मग त्याच्यात समजा टीम बिल्ड करायची असेल किंवा काय हे करायचं असेल तर दॅट इज ऑलरेडी ऑन द कार्ड्स. In fact, in this year's team, we have one player. I will not take the name just now, but we have identified somebody who is nowhere in the circuit, but he can be a surprise package. सुपर सरप्राईज आहे. पुणेरी बाप्पाकडनं यंदाच्या वर्षी सरप्राईज आहे. सरप्राईज पॅकेज आणलेलं आहे. प्रत्येक मॅच आवर्जून पहा, MPL पहा. येऊया थोडं कोचेसकडे. कोचेस विषयी आपण भरभरून बोललो. का कोण कोण असणार आहेत कोचिंग स्टाफ मध्ये? आता आम्ही हेड कोच आमचा अतुल गायकवाड आहे. वा, मोठं नाव आहे. डॉक्टर अतुल गायकवाड इज द ओनली लेवल 4 ECB सर्टिफाईड Yes. कोच इन इंडिया. इन इंडिया, एंटायर इंडिया. हो हो. So that is a big achievement. He is the head of Sachin Tendulkar Global Academy. हो, येस. The global head for that. He has done NCA मध्ये बरेच त्यांनी. खूप NCA Yeah. He has done a lot of work with VS NCA. लक्ष्मण बरोबर खूप काम. So he has done a lot of work with Rahul Dravid and VS Lakshman. He was the director of Sikkim Cricket where he Yes. turned around it. So as far as Atul is concerned, I think cricketingच्या बाबतीत आपण न बोललेलं बरं की बरोबर. आपली पायरी आपण सांभाळून ठेवूया. आणि ही ऍड्स व्हॅल्यू. ही प्लेयर्स ही इज व्हेरी पॉप्युलर अमंग द प्लेयर्स. किंवा प्लेयर बरोबर ते जे एक मैत्रीसारखं जेल होणं खूप लागतं. गरजेचं जेल आहे. होण्यापेक्षा काय माहितीये का की बरेच मोठे क्रिकेटरांचं मी बघितलंय की त्यांच्या ऑरामध्ये प्लेयर हरवून जातो. मग तो कुठेतरी मध्येच थांबून असा प्रश्न होता. ॲज अ क्रिकेटर तुम्ही खूप सारा क्रिकेट खेळात, आता टीम ओनर आहात, तुम्हाला कोच कोण असायला पाहिजे? इज इट गोइंग टू बी अ फादर फिगर ऑर अ बिग ब्रदर? सो नाउ अगेन व्हेरी डायनॅमिक क्वेश्चन. कारण काय आहे की तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय? तुम्हाला जर का 14 वर्षाचा मुलगा एका लेवलवरती न्यायचा आहे तर त्याला प्युअर हार्डकोर कोच पाहिजे की जो त्याचे स्ट्रेंथ्स आयडेंटिफाय करेल आणि त्याच्यावरती काम करून त्याला नेक्स्ट लेवलला घेऊन. राईट. दुसरा एक प्रकार हा आहे की बाबा शॉर्ट टर्म असाइनमेंट जर का असेल किंवा मला 1 वर्ष किंवा 2 वर्ष या टीमला आहे त्याच्यावरनं वरती प्रत्येक प्लेअर काहीतरी शिकूनच येतो. त्यामुळे त्याला घेऊन जायचं असेल तर तेव्हा त्याला त्याच्यात तो कोच कम मेंटर असं ती एक टीम लागेल. त्याला एक माणूस नाही करू शकत. कारण आपल्या इथे तेच पाहिजे. तुमच्याकडे जास्तीत जास्त एक 20 दिवस 25 दिवस महिना असतो. सो नाव आय कम टू द लीग लाईक दिस वेअर द फ्रँचायझी इज नॉट इन्वॉल्ड फॉर 10 months ऑफ द इयर ऑर 11 months ऑफ द इयर. त्यांच्या हातात एक 20 दिवस MPL चे आणि एक 20 दिवस त्याच्या अगोदर, म्हणजे 40 किंवा 45 दिवसात तुमच्याकडे जर का प्लेअर येत असतात आणि ते प्लेअर कुठेतरी टॉप लेवलला परफॉर्म करून आलेले. सो दे डोंट नीड प्रॅक्टिकल कोचिंग. शोल्डर असं पाहिजे. करेक्ट. त्याच्या पुढे गेलेत, त्याच्या पुढे गेलेत आणि त्याच्यापेक्षाही त्यांना काय आहे माहितीये का की त्यांना एक्सेल करायला प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. मग एक्सेल करण्यासाठी त्यांना मोकळं सोडलं तर ते जास्ती चांगलं परफॉर्म करतील असं माझा विचार आहे. आणि ते करत असताना मग तो जो कोच किंवा काय तुम्ही आणणार आहे तो जास्ती ही शुड बी इन टू अ मेंटर मोल्ड अँड अ बेसिक ड्रिल्स करून घेऊन जे आहे परफॉर्मन्स एनहॅन्समेंट साठी काय करायला लागतं ते करणं गरजेचं आहे. आणि मग सिच्युएशनल की बाबा काहीतरी तुमचं तिथे ग्राउंडवरती चुकतं तर पटकन एक मेसेज तो पाठवणं एवढ्या पुरतं त्या कोचचा रोल आहे. सो देअर अगेन रीड करणं यू एक्सपेक्ट फ्रॉम कोच. येस, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. राईट. तेच महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्यावर अजून स्टँडिंग साठी किंवा सो दॅट नाव एंटायर टीम विल बी देअर विल बी अ स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच. महेंद्र गोखले आमच्याबरोबर आहेत. ही इज ऑल्सो विथ लक्ष्य फॉर सो मेनी इयर्स. सो ही विल बी देअर विथ अस. देन वी विल हॅव अ फिजिओ टीम. डॉक्टर अजित मापरे आमच्याबरोबर आहेत, लक्ष बरोबर आहेत. सो ही इज देअर. अदर ऑल्सो फिजिओज वी आर contemplating. So that entire team what we need we are going to finalize on the 29th. मॅसिव्ह आम्ही आयडेंटिफाय केलेला आहे. सो लास्ट इयर आमच्याबरोबर शुभम चव्हाण होता, तो कंटिन्यू करणार आहे. अशी सगळी टीम बऱ्यापैकी प्रोडक्ट मिक्स करतोय की मागच्या वर्षी जे बरोबर होते जे चांगले जेल झालेत थोडे ते आणायचे, थोडे नवीन चेहरे आणि नवीन थिंक सायकोलॉजी आणायची, यंगस्टर्स आणायचे. ह्याच्या व्यतिरिक्त वी आर स्टील कंटेम्प्लेटिंग टू गेट सम गुड मेंटर साठी काय बाबा रोल मध्ये कोणाला आणू शकलो आम्ही. सम पीपल हु आर एक्झिस्टिंग सोडून
somebody who has some big achievements in T20 cricket globally, something like that. We might explore. We are not sure. दोन सरप्राईजची कमिटमेंट आहे, हे पण एक मोठं सरप्राईज असू शकतं आपल्याकडे. ग्रेट. काही नावं कळतील? आता नावं नाही देऊ शकणार मी, कारण म्हणजे पहिलं तर इन प्रिन्सिपल ती कन्सेप्ट करायची का नाही हे थोडं आम्हाला 29 तारखेला आमची ओनर्स आणि सपोर्ट स्टाफची मीटिंग आणि प्लेयर्स बरोबर 1 to 1 करून मग आम्ही ठरवणार आहोत. कारण काय माहितीये का, याच्यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला पाहिजे की प्लेयर्सचा कम्फर्ट. प्लेयर कुठेतरी त्या दडपणात आला तर तो परफॉर्म नाही करू शकणार. तर ते दडपण त्याला न देता त्याच्या कम्फर्टचा विचार करून, इट हॅज टू बी अ टीम एफर्ट, अँड इन दॅट टीम एफर्ट whoever is the contributor has to be in his comfort zone and he has to enjoy. आम्हाला कोणालाही स्ट्रेस द्यायचा नाही. आमचा ऑब्जेक्टच तो आहे की आम्ही पण बॅकस्टेजला काय येणार आहे की बाबा आम्हाला ते मागच्या वर्षी आम्ही 20 दिवस दंगा केला, आम्ही मजा केली. तर आम्हाला तो ऑब्जेक्टिव्ह आहे की ऍज अ ओनर्स वी वॉन्ट टू एन्जॉय क्रिकेट, आणि तिथे तो जो माहोल असतो तिथे जाऊन एक चांगला आम्हाला आनंद घेता यायला पाहिजे. ग्रेट. ठीक आहे. म्हणजे कोचची सुद्धा तयारी झालेली आहे. तो पार्ट इज ऑल्सो कव्हर. थोडंसं यायचंय मला आता ऑप्शनकडे परत मी येतोय, कारण याच्याविषयी बोलायला पाहिजे. का बोलायला पाहिजे? फक्त प्राइज म्हणून नाही, बरोबर, पण ते जे घडतंय पुण्यातल्या क्रिकेटर्ससाठी ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायला पाहिजे. कारण इथे आपण बघतोय अक्षरशः गोव्याच्या वेशीपर्यंत हे पॉडकास्ट जाणार, तिथे बघणार, तिकडनं काही प्लेयर्स आपल्याकडे येणार आहेत. कारण महाराष्ट्राचं क्रिकेट म्हटलं की मुंबई वेगळं पडतं आणि बाकीचा महाराष्ट्र वेगळा पडतो. त्यामुळे थोडंसं येऊयात आपण. एक घोष, रामकृष्ण घोष, एक मोठं नाव तुमच्याकडे आलेलं आहे आणि मोठे पैसे देखील त्याकरता खर्च आले. 3,40,000 रुपये त्याच्याकरता ऑप्शन केलं होतं. प्लॅन केलं होतं की हा पाहिजेच? हो. आमच्या म्हणजे मी बेसिकली आता आम्ही जी टीम ऑप्शनसाठी सिलेक्ट केली त्याच्यासाठी वी हॅड कपल ऑफ मीटिंग्स बिटवीन द कोच सपोर्ट स्टाफ जे आम्ही, म्हणजे अतुल गायकवाड तर मागच्या वर्षी पण आमच्याबरोबर होते, तर त्यांच्याबरोबर मीटिंग केली. ऋतुराज बरोबर मीटिंग केली. मागच्या वर्षी रिटेन प्लेयर आहेत त्यांच्याबरोबरही आम्ही चर्चा केली आणि मग ते चर्चा करून कारण काय माहितीये का की मी जसं सांगितलं की सगळी जण जी टीम मध्ये आहेत त्यांचा एक खारीचा वाटा राहणार आहे, काही लोकांचा मुलाचा वाटा राहणार आहे. तर ती सगळी लोक आपल्याबरोबर जेल होऊन चांगली लोक कशी एकत्र आणता येईल ह्याच्यावरती भर होता. आणि ते भर असताना मग रोल डिफाईन केला की बाबा रामू काय रोल प्ले करू शकेल. तर ही इज अ गुड पेस बॉलर, 4 ओव्हर्स तो काढून देऊ शकेल आणि फिनिशर चांगला आहे, त्यामुळे तो त्या रोलमध्ये परफेक्ट बसला. आणि मग तो तेवढाच एक आम्हाला तसा फिनिशर पाहिजेच होता. मग त्याच्यासाठी ऑल आउट जाणं हे आम्ही ठरवलेलंच होतं. सो ॲज आय सेड की प्रत्येक कॅटेगरीसाठी आम्ही 4 किंवा 5 नावं आयडेंटिफाय केली होती आणि त्या कॅटेगरीचं बजेट आम्ही आयडेंटिफाय करून ठेवलं. वा, म्हणजे बाप्पाच्या टीमचा संपतराव तुम्हाला मिळालेला आहे, जो की सामना संपू शकतो. येस. ग्रेट. ऑल द बेस्ट घोष, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर येऊयात खरंच साहिल अवताडेकर, 1,90,000 त्याच्यावरती सुद्धा आपण खर्च आले. त्याचा काही स्पेसिफिक रोल मेन्शन? सो बेसिकली रोल म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मध्ये ऍज अ बॅट्समन ही इज व्हेरी गुड आणि ऍडिशनल विकेट किपर आम्हाला एक पाहिजे होता, तर त्यांनी ते दोन्ही रोल्स फिल केलेत आणि इज अ गुड व्हॅल्यू ऍडिशन फॉर अस. विवेक शेलार अगेन अन ऑलराऊंडर, नॉट नोन टू मच इन द सर्किट, पण प्लेअर चांगला आहे. मला नाव घ्यायचं होतं की विवेक शेलार आलं, तो टॅलेंट हंट टीम आणि काही लोक जी आम्ही नेमली होती त्याच्यात त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स जो आहे आणि तो क्रिकेटमध्ये सिच्युएशनला बऱ्याच मॅचेस खेळतो, तो कंटिन्युअस मॅचेस खेळतो, खूप गरजेचं आहे. तर ते हा म्हणजे मॅच एक्सपिरियन्स इज द बेस्ट एक्सपिरियन्स आणि त्याच्यामुळे तो उपयोगी पडलेला आहे आणि तो ऑलराऊंडर म्हणून ही इज अ गुड ऍडिशन टू आवर साइड. ग्रेट, सुपर. नेक्स्ट इज रोहन दामले. अगदी छोटा असल्यापासून इथे क्रिकेट अगेन रोहन दामलेची स्टोरी 12 वर्षाचा रोहन असल्यापासून रोहन सुजानिल्स कडे खेळतोय आणि रोहनला आम्हाला अनफॉर्च्युनेटली रिलीज करावं लागलं कारण आम्हाला किती मोठी करायची होती. बरोबर. पण त्याच्यासाठी पण ऑल आउट जायचं हे बाय डिफॉल्ट ठरलेलंच होतं. ग्रेट. म्हणजे त्याला रिलीज केला त्या दिवशी त्याला सांगितलं होतं की भाऊ तुला परत आणणार आणि त्याला आम्ही घेतला, म्हणजे घेणारच होतो, त्याच्यात काही दुमत नव्हती. तर त्याच्यासाठी ऑल आउट, म्हणजे जसं रामकृष्ण घोष होता तसं रोहन दामले होता की त्याच्यासाठी आम्ही ऑल आउट जाणारच होतो. लेफ्ट हँडर असं त्याचं हे बघा, ऍज फार एज रोहन इज कन्सर्न,
रोहन दाबले पाहिजे. हा. तो काही खेळत असता, तो उजवा डावा काही असता तरी तो पाहिजे होता, असा तो विषय होता. नाही, नक्कीच खरं आहे. एक नावावरती आपण ज्यावेळेस एवढा कॉन्फिडन्स दाखवतो ना, Correct. त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूचे चौघं पण मोटिवेट होतात की अरे मला घेणार आहेत नाही, तर पण तूही कर. त्याच्यात काय माहिती का, हे रोहनच्या बाबतीत मी परत सांगतो तुम्हाला की त्याला 11 वर्षापासून आम्ही बघितलाय, घडवलाय, बरोबर, असं म्हटलं तरी चालेल. अगदी खरं, अगदी तर खरं. त्यामुळे त्याला तर सोडणं शक्य नाही, म्हणजे ही जस्ट लाईक फॅमिली टू अस. ग्रेट. एक अजून शेवटचं नाव माझ्याकडे आहे, यश क्षीरसागर. तर यश क्षीरसागर एक्सलंट बॅट्समन. त्याचं ट्रॅक रेकॉर्ड जर का तुम्ही बघितलं तर मोठे रन्स त्यांनी पूर्वी पण केलेले आहेत. लास्ट इयर अनफॉर्च्युनेटली ही कुड नॉट परफॉर्म द वे ही शुड हॅव, बट वी हॅड इन द बॅक ऑफ आवर माइंड, कारण तो एक मध्ये स्टेबिलायझर जो पाहिजे की पटकन विकेट पडल्या तर जाऊन ढकलून ढकलून चालू ठेवेल आणि प्लस मग वेळ आली तर मोठे शॉट्स पण खेळू शकेल. तर त्या रोलमध्ये तो चांगला फिट बसत होता आणि त्याच्यासाठी पण आम्ही म्हणजे एक ठराविक किती बाजूला ठेवली होती ग्रेट, आणि त्याच्यात आम्हाला तो प्लॅन ऑप्शन होता. Planned, प्लॅन yes, ऑप्शन yes. प्रमाणे आपल्याला Yes. आपले सगळे प्लेयर्स. So I said 99% ऑफ द प्लेयर्स व्हॉट वी हॅड प्लॅन. आता ते त्याच्यात पण कसं आहे माहिती का की आम्ही ऑप्शन तयार करून ठेवले होते. बरोबर, नाही एकाला एक किंवा हा नाही हा नाही हा नाही हा नाही, तर त्याच्यात सगळं जे पाहिजे होतं तसं मिळालेलं आहे. परफेक्ट. एक आहे माझ्याकडे नाव अजून, पर्पल कॅप विनर लास्ट इयरचा, जो की या वर्षी पण तुमच्याकडे आहे, सचिन भोसले. पेस बॉलर आहे, जास्त विकेट काढल्या आता यंदाच्या वर्षी, फिट आहे. ही इज परफेक्टली फिट आणि ही इज डिफरंट पॅकेज अँड आय एम टेलिंग यू नीड टू वॉच हिम. कारण त्या गहुंजेच्या विकेटवरती ज्या पद्धतीने बॉल स्विंग होतो आणि जे ते थोडं क्लाउडी आणि असं ढगाळ वातावरण असणार आहे प्लेइंग कंडिशन्सला, ही इज द परफेक्ट फिट ओव्हर देअर अँड दॅट इज द रिझन ही वॉज द पर्पल कॅप होल्डर. अँड आय एम pretty confident that this year also he will keep up the momentum and try and regain that cap back for us. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, सगळ्या ओनरशी मी बोलतोय, सगळ्यांचे आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत, पण खूप कमी लोक ग्राउंड कंडिशन्स, ओव्हरकास्ट कंडिशन्स किंवा प्लेइंग कंडिशन विषयी बोलतायत. यू वन ऑफ देम. आता काय आपण थोडं क्रिकेट खेळलोय, थोडं क्रिकेट कळतंय आणि एक आमच्या सगळ्यांचा स्वभाव हा आहे की जे काही काम करतो ना त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊन करायचं. करण्यासाठी केलं किंवा अर्धवट इन्फॉर्मेशन घेऊन बोलणं हे आमच्या स्वभावात नाही. ग्रेट, फर्स्ट क्लास. बऱ्याच वेळ आपण गोष्टी कव्हर केल्या, आपण ऑलमोस्ट सगळे तुमचे प्लेयर सुद्धा बघितलेले आहेत. मला फक्त एवढंच विचारायचं आहे की MPL असतं ते, जसं मग अशी राईटली सेट 35-45 डेज ते प्लेयर्स तुमच्याबरोबर असतात. बाकीचे 310-20 320 दिवस काय, त्यावेळेस पुणेरी बाप्पा कुठे इन्व्हॉल्वमेंट असते का? आता काय आहे की मागच्या वर्षी इट वॉज टू अर्ली, सो आम्ही आता MCAशी पण बोलतोय की बाबा ही इन्व्हॉल्वमेंट जी आहे, जे पुणेरी बाप्पाचे प्लेयर्स आहेत त्यांच्याबरोबर काय आम्हाला वेगळे वेगळे उपक्रम करायचे आहेत. त्याला तुम्ही, कारण काय, दे आर ऑन स्टेट ड्युटी, बरोबर, दे आर ऑन अदर MCA मॅचेस वगैरे असतात. त्याच्यात काहीतरी त्यांनी कॅलेंडर असा सेट करायला पाहिजे की काही बॉन्डिंग ऍक्टिव्हिटीज करता येतील. नुसतं बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी नाही, आमचा विचार हा आहे की डिस्ट्रिक्ट्समध्ये पुणेरी बाप्पाची टीम तिकडच्या टीम्स बरोबर मॅच खेळेल, म्हणजे टॅलेंट आयडेंटिफिकेशनला उपयोगी पडायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला विंडो द्यावी. सगळे प्लेयर नसतील अवेलेबल तर जे कोणी अवेलेबल असतील त्या प्लेयर बरोबर ते करण्यासाठी वी आर रेडी फॉर इट. MCA हॅज टू coordinate with the district associations and make it happen. So it is on the cards and I'm sure ज्या पद्धतीने ते क्रिकेट डेव्हलपमेंटसाठी काम करतायत आणि त्यांचे एफर्ट्स आहेत, तर ते याच्यात पण थोडं लक्ष घालून ह्याला नेक्स्ट लेवलला घेऊन जायला. म्हणजे त्या उद्धव ठाकरेचा डायलॉग आहे ना, आमची तयारी आहे तुम्ही देता का, तर ते मी MCA ला सांगणार की आमची तयारी आहे, आमची तयारी आहे, तुम्ही आम्हाला. बघतोय ट्रॉफी आता ही पुणेरी बाप्पाच्या नावावरती आलेली आहे, ही काल परवाचीच ट्रॉफी. हो, ती ऑलिम्पिया ट्रॉफी जी झाली, म्हणजे त्यांनी पुणेरी बाप्पाचा संघ होता. हो, पुणेरी बाप्पाचा पूर्ण 2-4 प्लेयर ऑप्शनच्या अगोदर नव्हते, पण नंतर पूर्ण पुणेरी बाप्पाचा संघ खेळला आणि ऑब्जेक्टिव्हच ती होतं की म्हणजे त्यांनी नसती घेतली ती टुर्नामेंट तर आम्ही काहीतरी असं करणार होतो, कारण आम्हाला हे मॅचेस खेळणं, मॅच प्रॅक्टिस सर्वात महत्वाची आहे आणि प्लेयर लोकांना त्या मॅच साठी मॅक्सिमम सिच्युएशनल ऍडव्हान्टेज मिळायला पाहिजे. आणि इथं यांनी चांगला ओलिम्पियावाल्यांनी खूप चांगली टुर्नामेंट ती केली. MPLच्या लाईन्स वरती कमी 10 मॅचेस ऑल प्ले ऑल केले, ते चांगला फॉर्मॅट चांगला झाला
लॉंग सीझन होता, पण इट वॉज पण तेच गरजेचं जसं ऍज यू सेड राईटली की मॅच प्रॅक्टिसची गरज आहे. त्यामुळे अशा प्रॅक्टिस मॅचेस घेणं तुम्हालाही खरं आवडेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये घेणार आहात. आणि पोरांनी त्याच्यात जेल चांगले झाले, परफॉर्म केलं, टीम म्हणून एकत्र येणार आणि टीम म्हणून एकत्र घेऊन तो जो म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह होता की हे होणं, त्याच्यात वी हॅव वन द टुर्नामेंट, सो दॅट इज गुड बिगिनिंग फॉर अस. पार्टी झाली टुर्नामेंट? नाही, पार्टी अजून नाही झाली, कारण 2 दिवसापूर्वी झाली. आता दुसरी टुर्नामेंट चालू आहे, अजून एक टुर्नामेंट आम्ही खेळतोय तशी. तर त्याची काल प्री क्वार्टर फायनल जिंकलोय, आता उद्या क्वार्टर फायनल आहे. तर ते सगळं एकदा हे करू म्हटलं ना. 29 तारखेपर्यंत MPL ची एकसाथच सगळी पार्टी नाही, आता 29 तारखेपर्यंत जरा सगळं हे बाकीच्या मॅचेस संपल्या की मग एक दंगा पार्टी करायची, 3 दिवसाची सुट्टी, आणि मग फिर मैदान में उतरने का पसीना बहाने के लिए. पोरांनो ऐकताय ना, टीम ओनरनी तुम्हाला कन्फर्मेशन दिलेलं आहे पार्टीचं, पण नंतरचं ते पसीना गाळणं ते पण लक्षात ठेवा, तेही तेवढंच महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टी बॅलन्स आहेत तुमच्या टीम मध्ये. व्हेरी गुड, आय एम सो प्राऊड ऑफ यू की दोन्ही गोष्टी अगदी समांतर चालल्या. क्रिकेट खेळ म्हणून खेळ खेळा, पण ज्यावेळेस तुम्हाला तुमचं रक्त गाळायचंय, तुमचा घाम कळायलाच पाहिजे, कारण त्यावेळेस तेही करा. लॉट मेनी ॲट स्टेक फॉर द प्लेयर्स, फॉर द ओनर्स, फॉर MPL, फॉर महाराष्ट्र क्रिकेट. ग्रेट. कारण ही इव्हेंट जर का मोठी झाली तर ह्याच्यातून बरेच स्पॉन्सरशिप अवेन्यूज तयार होतील, प्लेयर्स कॉन्ट्रॅक्ट मिळतील, म्हणजे प्लेयर लोकांना पण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळू शकेल. एक्सपोजर गरजेचं आहे. खूप सुंदर प्लॅटफॉर्म MCAनी तुम्हाला दिलेला आहे. ह्याच्यातून तुम्ही परफॉर्म करून IPLच्या टॅलेंट स्काउटच्या डोळ्यात येऊ शकता. बरेच गोष्टी आहेत. म्हणजे तुमचं क्रिकेटिंग करिअर पुढच्या 3 ते 5 वर्षासाठी तुम्ही याच्यातून सिक्युअर करू शकता. आणि त्याच्यासाठी MCAला सल्यूट की खूप चांगला उपक्रम. MPL परफॉर्मन्स आणि त्याच्या लेवलवरती ज्या त्यांनी ऑर्गनाईज केलंय त्याच्यासाठी त्यांना सल्यूट, अँड कीप अप द गुड वर्क. शेवटी मला असं विचारायचं, एक फ्रँचायझी म्हणून किंवा MCAचे तुम्ही आता तसं बघायला गेलं तर यू ऑल्सो पार्ट ऑफ MCA. MPLचे तुम्ही ज्यावेळेस एक टीम विकत घेता, फ्रँचायझी ओनर असता, तर व्हॉट्स युअर टेक ऑन दिस? सो टेक, जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप चांगला उपक्रम आहे. सगळ्यांसाठी अक्रॉस द लेवल संधी आहे. तर त्या संधीचं सोनं करा, आणि ते सोनं करत असताना जो विश्वास फ्रँचायझींनी तुमच्यावरती टाकलाय किंवा MCA वरती फ्रँचायझींनी टाकलाय, कारण MCA वरती हा ओनस आहे की फ्रँचायझीचा इंटरेस्ट क्रिएट राहायला पाहिजे, फ्रँचायझी जगायला पाहिजे. तर फ्रँचायझी जगण्यासाठी आणि क्रिकेट मोठं करण्यासाठी जे काही करायला लागेल त्याच्यासाठी मागे हटायचं नाही. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही शिट्टी मारा, आम्ही पळायला तयार आहोत. सुपर, ग्रेट. हे होते ओनर. यस, मी सांगतोय परत, हे ओनर आहेत एक टीमची, यांच्याकडे फ्रँचायझी आहे, पण एक प्लेअर म्हणून बोलतायत, एक मित्र म्हणून बोलतायत, आणि खूप साऱ्या गोष्टी आपण यांच्याकडे जाणून घेतल्यात. प्लेयर्ससाठी तुला सुद्धा मी सांगतोय की तुम्हाला तुमच्या बॉसनी कमिटमेंट दिलेली आहे. दंगा होणार, पार्टी दंगा होणार, पण तेवढाच घाम देखील मैदानावरती घालायचा आहे. त्यामुळे बाप्पाला आपण सगळेजण पूर्ण मिळून सपोर्ट करूया. सुंदर टीम आहे, चांगलं क्रिकेट खेळणार आहेत. आज इथेच थांबूया. असेच आपण भेटत राहूया पुढच्या टीम ओनर्सला. बाय.